17 पालिकांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर। मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह इतर मनपांमध्ये खुल्या प्रवर्गातून महापौर होणार, तर मुंबईत महिला महापौर होणार। मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर शिवसेना युबीटीचा आक्षेप। सोडतीमध्ये अनुसूचित जमातीचा प्रवर्ग वगळल्यानं आक्षेप। सत्ताधाऱ्यांकडून ओबीसींवर अन्याय, पेडणेकरांचा आरोप। दापोलीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप ठाकरेंची सेना, राष्ट्रवादीची युती। योगेश कदम यांना घेरण्याची तयारी। दापोलीमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार। अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती। समितीच्या सभापतीसाठी भाजप एमआयएमची युती। एमआयएमला शिक्षण आणि क्रीडा समिती सभापतीपद। एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख यांना मुंब्रा पोलिसांची नोटीस। मुंब्रा हिरबा करणार या सेहर शेख यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक। योग्य कारवाईची मागणी। महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणावर हायकोर्टाची नाराजी। मुख्यमंत्री इतके असह्य आहेत की त्यांना काहीही करता येत नाही। हायकोर्टाचं निरीक्षण। उद्या सकाळी 11 पर्यंत आरोपींना शरण येण्याचे आदेश। राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर आरक्षणाची सोडत काढण्यात आली। यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 1, अनुसूचित जातीसाठी 3, ओबीसीसाठी 8 आणि सर्वसाधारण प्रवर्गातून 17 महापौर होणार आहेत। राज्यातील 8 महापालिकांमध्ये ओबीसी महापौर होणार आहे। 8 पैकी जळगाव, चंद्रपूर, अकोला आणि अहिल्यानगरचं महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गातून महापौर होणार आहे। पनवेल, उल्हासनगर, कोल्हापूर आणि इचलकरंजीचं महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले। यामुळे या महापालिकांमध्ये कोणाला महापौरपदाची लॉटरी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कल्याण डोंबिवलीचा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि यामुळे आता कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राज्यातील 3 महानगरपालिकांमध्ये महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले। यामुळे आता जालना आणि लातूरमध्ये महिला महापौर होणार आहे। राज्यात 17 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव ठेवण्यात आले। यामुळे मुंबई, नवी मुंबई, पुणे, मीरा भाईंदर, नांदेड, नागपूर, नाशिक, मालेगाव आणि धुळ्यात महिला महापौर होणार आहेत। भिवंडी, पिंपरी चिंचवड, वसई विरार, सांगलीचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलंय, तर सोलापूर, परभणी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही खुल्या प्रवर्गातून महापौर होणार आहे। वसई विरार महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीने 115 पैकी 70 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं। महापौर निवडीपूर्वी नगरसेवक फुटू नयेत यासाठी बहुजन विकास आघाडीने गट स्थापन करत माजी महापौर प्रवीण शेट्टी यांची गटनेतेपदी निवड केली। हितेंद्र ठाकूर यांनी विरारमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेऊन हा निर्णय घेतला। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौरपदाचं आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झालंय। बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आजीव पाटील आणि माजी महापौर प्रवीण शेट्टी, कन्हैया बेटा भोईर आणि रंजना थालेकर यांची नावं सध्या चर्चेत आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलाय। खुल्या प्रवर्गाला आरक्षण जाहीर झाल्यानं हा आक्षेप घेण्यात आलेला आहे। महापौर आरक्षणाच्या सोडती फिक्स होत्या। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी हा आरोप केला, तर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप योग्य असल्याचे ते म्हणाले। दरम्यान गरज पडल्यास मित्रपक्ष कोर्टातही जाणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप कुठल्याही नियमाला धरून नसल्याचं राज्यमंत्री माधुरी मिसाळांनी म्हटलंय, तर नियमानुसार सोडत जाहीर केल्याचा दावा त्यांनी केला। जिथे अस्थिरता तिथे भाजपबाबत निर्णय घेणार असल्याचं मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलं, तर शिंदेच्या शिवसेनेसोबत अजिबात जाणार नसल्याचं ते म्हणाले। टीडीएमसीमध्ये मनसेनं शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती आहे। असा निर्णय घ्यायला नको होता अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे। मुंबईत मराठी महापौर होत असेल तर राज ठाकरे सकारात्मक भूमिका घेऊ शकतील। भाजपला पाठिंबा देण्यासंदर्भात बाळा नांदगावकरांनी हे सूचक विधान केलंय। त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय। अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे। समितीच्या सभापतीपदासाठी भाजप एमआयएमची युती झाली। एमआयएमला शिक्षण आणि क्रीडा समिती सभापतीपद देण्यात आले। जळगाव महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे गटनेतेपदी विष्णू भांगड यांची निवड करण्यात आली, तर उपगटनेतेपदी प्रतिभा देशमुख आणि प्रतोदपदी दिलीप पोकळे यांची एकमताने निवड करण्यात आली।
महाडमधील राडा प्रकरणावर हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री इतके असह्य की त्यांना काही करता येत नाही असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं. गोगावलेंच्या मुलाला अटक न झाल्यानं हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. बीडच्या परळी नगर परिषदेमधील उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांनी शिस्तीचे धडे दिले. पुष्पगुच्छ देत कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्याच्या सूचना नवनिर्वाचित नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांनी दिल्या. अब्दुल सत्तार यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला. आमदार निधीतून रुग्णवाहिका वाटपाचे आरोप फेटाळत सिल्लोड इथल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिला. मुंबईतल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका सरिता मस्केंनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली. काल नोंदणी दरम्यान सरिता मस्के गैरहजर असल्यानं नॉट रिचेबल असल्याची जोरदार चर्चा होती. रायगडच्या ध्वजारोहणाचा मान मंत्री भरत गोगावले यांना देण्यात आला आणि यामुळे गोगावले समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी होणार असल्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमधून याबाबत माहिती दिली. तिसऱ्या मुंबईसाठी 1 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे, तर महाराष्ट्र हे ग्रोथ इंजिन असल्याचंही त्यांनी नमूद केलं. चंद्रपूर काँग्रेसमधील धानोरकर आणि वडेट्टीवारांमधील अंतर्गत वाद सपाट्यावरती आला आहे, तर काँग्रेसमधील वाद सुटणार नसल्याचं वक्तव्य आमदार किशोर जोरगेवारांनी केलं. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 50 जागांसाठी 273 उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर पंचायत समितीच्या 100 जागांसाठी 440 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. इंदापूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधक असलेले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील एकत्र आलेत. त्यांच्या उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर अर्ज दाखल केलेत, तर प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांच्या माध्यमातून भाजपने राष्ट्रवादी दोन्ही गटातील नाराजांना बरोबर घेत उमेदवार उभे केलेत आणि त्यामुळे इंदापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत होणार आहे. लातूर जिल्हा परिषदेसाठी 598 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत, तर पंचायत समितीसाठी 952 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. जिल्हा परिषद गटासाठी सर्वाधिक 109 अर्ज उदगीर तालुक्यातून दाखल करण्यात आले. सांगली जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी 746 अर्ज दाखल झालेत, तर पंचायत गणांसाठी 1289 अर्ज दाखल झालेत, तर राजकीय पक्षांसमोर बंडखोरीचं आव्हान आहे. पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. आतापर्यंत 1329 कर्मचाऱ्यांनी अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. नंदुरबार जिल्हा विकास समन्वय समितीची बैठक पार पडली. खासदार गोपाल पाडवींच्या उपस्थितीत ही बैठक झाली, तर बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या विभाग प्रमुखांना नोटीस बजावण्यात येणार आहे. राज्यातील दिव्यांग कर्मचारी आणि दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे आणि या तपासणीत जिल्हा परिषदेच्या 5 कर्मचाऱ्यांची निकषानुसार टक्केवारी तफावत आढळून आल्यानं 5ही कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी ही कारवाई केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने थकबाकीदारांवर कारवाईला सुरुवात केली. 35 मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या, तर 133 थकबाकीदारांचं नळ कनेक्शन खंडित करण्यात आलं. वाशिम जिल्हा दुय्यम निबंधक विभागाने विविध ठिकाणी छापा टाकलाय. सावकारी करणाऱ्यांवर यातून कारवाई केली जाणार आहे. मोठ्या प्रमाणात शेती खरेदी केल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात येते. सांगली पोलीस अधीक्षकांकडे पलाश मुच्छल विरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली. चित्रपटात काम देतो आणि चित्रपटाचे प्रोड्युसर म्हणून गुंतवणूक करण्याचा आमिष दाखवल्याचा आरोप करण्यात आला. विज्ञान माने नावाच्या तरुणाने ही तक्रार दाखल केली आहे. हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील कौलेपाडा ग्रामपंचायतीने पालकमंत्री पंकज भोयर आणि आमदार खासदार गायब झाल्याचं म्हणत जो कोणी त्यांना शोधून देईल त्यांना योग्य तो सन्मान त्यांचा करण्यात येईल असा फतवा काढला. कवलेवाड्यातील प्रलंबित विकास कामांसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील मानेगावातील शेत शिवारातील विहिरीत काळवीट पडल्याची घटना घडली. स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या मदतीने काळवीटाला सुखरूप बाहेर काढलं असून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. कोकणच्या समुद्रकिनाऱ्याची आठवण करून देणारा देखावा आणि त्या वातावरणात नारळ पाणी पीत बसलेला गणराया असा आगळा वेगळा अनुभव यंदा निमित्त विर्लेपार्ले इथं साकारण्यात आलेला आहे. माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं ही मूर्ती साकारण्यात आली आणि राकेश सावंत यांच्या निवासस्थानी भक्तिभावाने विराजमान झालेली गणेश मूर्ती मूर्तिकार अभिषेक सुनका यांनी साकारली आहे. बुलढाण्याच्या शेगावात एसटी बस चालक आणि वाहकांनी आंदोलन केलं. बसमध्ये 55 प्रवाशांची क्षमता असल्यानं 55 पेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक न करण्याचा पवित्रा घेण्यात आलाय. नागरिकांनी तक्रारी विरोधात हे आंदोलन केलं.
समुद्रातील माशांची आवक घटल्यानं पालघरमधील मच्छीमार संकटात सापडले. समुद्रात मासे मिळत नसल्यानं डहाणूसह परिसरातील शेकडो मासेमारी बोटी समुद्र किनाऱ्यांवर नांगरून ठेवण्यात आले. चंद्रपूर शहराजवळील चंद्रपूर फेरो अलाय प्लांटमध्ये आलेल्या बिबट्याला वन विभागाने जेरबंद केल्यानंतर बिबट्याला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेण्यात आले आणि त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. सांगलीच्या विट्यात कोबरा नाग आढळला. यावेळी सर्पमित्राच्या मदतीनं लोखंडी गेटखाली अडकलेल्या नागाला जीवदान देण्यात आलंय. वन्यजीव रक्षक टीमने नागावर उपचार करून सापाला नैसर्गिक अधिवासात सोडलं. पिंपरी चिंचवडमध्ये शुक्रवारी भोसरी MIDC परिसरातील काही भागातून आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड टूर सायकल शर्यत जाणार आहे. या शर्यती दरम्यान या भागात वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये यासाठी या भागातील औद्योगिक कंपन्या गुरुवारऐवजी शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. वर्धा शहरात माझं शहर माझी जबाबदारी अभियानातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबवण्यात आली आहे.